I will not be able to address the young children here. They may not understand what I'm saying. But since the parents are here, I can address you and maybe you can get my message through to the younger children. As you have seen, within Maharashtra state, within the country and in our Solapur city, in the last 10 to 15 days, we have been facing continuous law and order problems. What we hope is that this education that is given to you is to create a good citizen and not to take law into your own hands. The Constitution of India has said that everyone has the right to assemble peacefully and demonstrate. That we are all aware of. But the Constitution of India also says that you have the right to assemble and demonstrate peacefully and without arms. Unfortunately, याचा अर्थ आहे आपल्या घटनामध्ये असं लिहिलं आहे की धरणं आंदोलन करणे तुमचा हक आहे, पण आपल्या घटनामध्ये हे पण लिहिलं आहे की शांततेने ते आंदोलन करायचं आणि हत्यार हातात न घेता आंदोलन केलं पाहिजे. मला वाटतं मराठीमध्ये अजून बोलतो मी, कारण की माझा जे संदेश आहे ते तिथपर्यंत पोहोचतील. मग unfortunately in our country, everyone is aware of what their rights are, but no one is aware of what their duties are. यांचा अर्थ प्रत्येक भारतीय नागरिकाला माहिती आहे की माझं कर्तव्य काय, माझा हक्क काय, माझा राईट काय त्यांना माहिती आहे, पण माझं ड्युटी काय, माझं कर्तव्य त्यांना काय माहितीच नाही, ठाऊकच नाही, त्यांना इंटरेस्ट पण नाही. तरी माझं एवढी विनंती राहील की आपले जे पालक आहेत, आपल्याकडे जे पालक आहेत, तुमच्या मुलीला जरा तुम्ही सांगा घरी जाऊन की चांगलं काम करा, भारतीय समाजासाठी काम करा, वर्क फॉर युअर कंट्री. आणि हे प्रश्न जॉन एफ केनेडी अगोदर यूएसचे प्रेसिडेंट होते, ते नेहमीच सांगायचं आणि ते मला वाक्य खूप पटलंय, म्हणून आय विल रिपीट इट हिअर. प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी सेड, आस्क नॉट व्हॉट युअर कंट्री हॅज डन फॉर यू, बट व्हॉट यू हॅव डन फॉर युअर कंट्री. यांचा अर्थ आहे की तुम्ही हे प्रश्न विचारून घ्या स्वतःना की तुम्ही तुमच्या देशासाठी काय केलंय, तुमच्या देशने तुमच्यासाठी काय केलं असं विचारू नका. समाजासाठी तुम्ही काय केलंय का. आता आपण पाहिलंय हे जे सगळं आपले गुन्हेगार मंडळी जे आहेत आपल्या सोलापूरमध्ये, प्रॉब्लेम झाल्यानंतर सगळं पळून गेलंय आणि अटक व्हायची. तर एवढी विनंती आहे की आपले जे कायदा आहे कोणी दुरुपयोग करू नये, कारण की यापुढे काही लोक इथे लॉयर होणार आहेत, न्यायाधीश होणार आहेत, काही पोलीसमध्ये येणार आहेत, इंडस्ट्रियलिस्ट होणार आहेत. तर कायदा म्हणजे काय याचं घेणे सगळं व्हायला पाहिजे, पण यांचा दुरुपयोग कधीच करू नका. या व्यतिरिक्त मला वाटतं जास्त काय मला संदेश तुमच्याकडे पोहोचवायचंच नाही. अँड वन्स अगेन आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू फॉर हॅव्हिंग कॉल्ड मी टू दिस प्रोग्राम. And I would request all the parents here to go back and communicate what I have said to your friends and relatives. So if it reaches even 5,000 people in Solapur, I will have accomplished my mission today. Thank you.